नाही. याला म्हणता अंबाबाईचा डोंगर. अंबाबाईचा डोंगर म्हणतात का? मग याला अंबाबाईचा गोंधळ. काय म्हणतात? अंबाबाईचा गोंधळ. म्हणून त्या भाऊला सांगे राहिने हो एवढा मोठा नको खाऊया खावेले. पोळी खाल्ली, आता मी पोळी खाल्ली तर म्हणतो, मांडे खाल्ले तर म्हणतो मटण खाल्लं. सांगा भाऊ याला काय म्हणतात? अंबाबाईचे गोंधळ. आई अंबाबाईचे गोंधळ. आई अंबाबाईचे गोंधळ. आई अंबाबाईचे गोंधळ कुठं कुठं सांगायला पाहिजे. सांगायला पाहिजे. पहिला गोंधळ झाला म्हटलं कल्याणला. पहिला गोंधळ कल्याणला. हुशार आहे आमचा चांगला आगाजी माणूस आहे. पहिला गोंधळ कल्याणला झाला. दुसरा गोंधळ. दुसरा गोंधळ झाला म्हटलं डोंबोलीला. दुसरा गोंधळ झाला डोंबिवलीला. कुठं झाला? डोंबिवलीला. तिसरा गोंधळ झाला म्हटलं ठाण्याला. ठाण्याला. चौथा गोंधळ झाला म्हटलं घाटकोपरला. घाटकोपरला. पाचवा गोंधळ झाला म्हटलं कुर्ल्याला. कुर्ल्याला. सहावा गोंधळ झाला म्हटलं दादरला. दादरला. सातवा गोंधळ झाला म्हटलं भाईखेळ्याला. भाईखेळ्याला. आठवा गोंधळ झाला म्हटलं विटीला. विटीला. काय सांगायचं गोंधळी बा? आहा. असे माणसं आहा. विटीला जातात. जातात. असे लोक हा. विटीला जातात. विटी जातात. ते काय म्हणतात? काय म्हणतात? विटीला पुढे टेस्ट नाही. तिच्या आईचं जाऊ शकत नाही. तू भीक मागा होता का गाडीमध्ये? भीक मागायला होता? काय झालं? अरे ते गोंधळ विचारले. हो अंबाबाईचे कुठं कुठं गोंधळ झाले. आई अंबाबाईचे गोंधळ. हा. मला काय माहिती बाबा. आता एवढा नाशिकवरून आलोय बाबा. नाशिकवरून आलं? हो. बाबा. कुठून आलोय? नाशिकवरून. घोटीवरून आलोय एवढ्या लांबून. नाशिकच्या पुढं घोटी. मोठी, हा. घोटीच्या पुढं काय आहे? काय नाही, कल्याण. कल्याणचे का? तिथं आलो बाबा. आहा. आम्हाला काय माहिती बाबा. काय झालं? विट्टीच्या पुढे कोणतं टेस्ट असतात? नाही ते माहित नाही. विचारावर कोणत्या पब्लिकला माहिती का सांगा. नाही. ज्याला माहित असेल तरी फक्त लगेच विचारवर. समुद्रात उड्या मारायच्या. समुद्रात उड्या मारायच्या म्हणतात. बघ ना कशी हागती. काय काय स्वरात बोल माईक केलं. माझा आवाज चालू आहे. नाही, हा गेलाय काय? पुढे तो बाबा चॅटिंग नको करू आता. हॅलो? हो चॅटिंग कमी करा. इकडे लक्ष राहू दे. एक तर काही नाही चार्जिंग तर कमी केली आहे बाबाची. आमची चार्जिंग तर अजून बाकी नाही. काय सांगितलं? काय सांगितलं? विटीच्या पुढे टेस्ट पेशंट नाही. त्याला कारण आहे बाबा. काय? त्याला कारण आहे बाबा. त्याला काय कारण आहे? अशा अंबाबाईचे गोंधळ गोंधळ कुठे कुठे झाले कुठं कुठं झाले? या बाबाला माहित नसतात. नाही. त्यासाठी असे 4-5 लोक घ्यायचे. घ्यायचे. बोखंडी घ्यायची. तुझ्या घे, तुझ्या घे. तुझ्या आईचे मेंढर आले बघ. अरे बाबा तसं नाही. आहा. 4-5 गोंधळी घ्यायचे. घ्यायचे. अंबाबाईला जायचं. जायचं. पहिला गोंधळ घालायचा तुळजापुरामध्ये. पहिला गोंधळ त्या तुळजापुरामध्ये घातला का नाही? आहा. पहिला गोंधळ तुझ्या आई बाबांनी कुठे घातला? तुळजापूरमध्ये. आता ये नवरा बायकोचं कुठं घालायचं माहिती? कुठं कुठं कुठे? विचार त्यांना. त्याला जाते म्हणते जेजूला घालायचा. चंदनपुरीला. हा चंदनपूर आपल्या मालेगाव तालुक्यात. ऐकले का भक्त राजा? हो तुळजापूरच्या अंबाबाई. तुळजापूरच्या अंबाबाई. ती माऊली जगाची जगजननी. आणि महाराष्ट्राची ती कुलस्वामी. कुलस्वामिनी. म्हणून आईला काय सांगायचं? काय सांगायचं? आई म्हटले तुळजापूर सोडायचं. तुळजापूर गाव सोडायचं. भोळ्या भक्ताच्या घरी यायचं. घरी यायचं. मानपान घ्यायचा. मानपान घ्यायचा. नवी जोडी आली. नवीन जोडी आलेली आहे. त्यांना आशीर्वाद द्यायचा. आशीर्वाद द्यायचा. कारण बापानेच घालेले आता पोरगा गोंधळ घालून राहिलाय. बरोबर आहे. त्याला काहीतरी कारण असतं. काहीतरी त्याला दर्शन दे. दर्शन दे. का नाही? हो हो. ते तुळजापूर अंबाबाई कशी आली? कशी आली पाहिजे? सांगा पाहिजे. सांगायला पाहिजे.